IPS एक प्लेयर पाठवायचा इकडे IPS चा. दादा 2 मिनिटं. उमेश आहेत गोलंदाजी मार्कवर. तर पहिला चेंडू दादा IPS मॉबिन आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर मॉबिन यांच्या बॅट मधून एक सिंगल पाहायला भेटला. स्कोर कार्डला सुरुवात झाली, मॅचला सुरुवात झाली. तर योगेश आहे स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्कवर उमेश पाटील सर. पॉवर प्लेचं षटक असणार आहे, त्यामुळे दोनच खेळाडू आपल्याला 30 यार्डच्या बाहेर ठेवण्यात येणार. एक थोडासा वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू पाहायला भेटतोय. खेळाडू थोडासा काऊ कॉर्नर रिजन मध्ये पाहायला भेटतोय. पाहूया उमेश यांच्या बॅटमधून फटका होता, थोडासा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्यात आलेला फटका. सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील बघता पूर्ण केली आहे. 2 धावांनी धावसंख्येत भर पडले. 3 धावा झाल्यात धाव फलकावर. IPS कन्सल्टंट यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. टीम या इंडिको रेमिडीज यांनी टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचा षटक. चेंडू हाताला या कुलर लेनचा चेंडू होता, त्याला खेळू शकले नाही योगेश. आणि डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय तो उमेश सरांच्या माध्यमातून. क्या बात आहे. यावेळी वाडी शॉर्कर पाहायला भेटला थोडासा उमेश सरांच्या माध्यमातून आणि सिंगल त्यावर पूर्ण केली जाते. स्लाइस केला त्या चेंडूला, पॉईंटच्या दिशेने कट केला आणि एक सिंगल धावसंख्येत भर. 4 धावा झाल्या धावफलकावर. चांगली गोलंदाजी हातात आहेत. यॉर्कर लेनचे चेंडू पाहायला भेटत आहेत. मॉबिन येत आहे स्ट्राईकवर. डाकुऱ्या त्याचे फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समन. कुलर लेनचा चेंडू त्याला स्क्वेअर लेगच्या वरून घेऊन काढलाय. हव्या धावा किती मिळतील, ते चेंडू थांबणार नाहीये आणि चौकार असणार आहे त्या ठिकाणी. या सेकंड मॅचचा देखील चौकार मॉबिन यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवला होता आणि या 4 धावांनी धावफलकात देखील भर पडताना पाहायला भेटते. 8 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू असेल, पाहूया. पुन्हा एकदा थोडंसं शफल होऊन ऑनसाईडला खेळायचं होता, प्रयत्न मात्र फसला मॉबिन यांचा आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. डॉट बॉल बरोबर षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 8 धावा झाल्यात टीम IPS कन्सल्टंट यांच्या. गोलंदाजीसाठी येत आहे त्या दुसरं षटक घेऊन कल्पेश. सामना करतील योगेश. थोडासा लेग ब्रेक पाहायला भेटला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय.
आणि यावेळी चौकार पाहायला भेटतोय. एक चौकार मॉबिन यांच्या बॅटमधून, एक चौकार योगेश यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या झाली ती 12 धावा. योगेश यांच्या बॅटमधून स्क्वेअरलेगच्या दिशेने आलेला चौकार, 4 धावांची भर धावसंख्येत. परंतु त्यानंतर काय तर व्हाईट बॉल पाहायला भेटतोय कल्पेश यांच्या माध्यमातून. व्हाईट +1 नक्कीच 2 धावा इथे ऍड होतील. दोन धावांची भर आणि 14 धावा झाल्या धाव फलकावर. स्ट्राईक होते, रोटेट स्ट्राईक वर येतात ते मॉबिन. साठी थोडासा क्षेत्ररक्षणात बदल, मिड विकेट पाहायला भेटतोय आपल्याला. लॉंग ऑन, परंतु डाऊन द लेग साइड टाकला होता, हा देखील व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धावेची भर पडते पुन्हा एकदा धावसंख्येत आणि धावसंख्या झाली ते 15. दुसऱ्या षटक हातात असताना कल्पेश यांना पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यावर आले +ची धाव, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हा फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑन रिझर्व मध्ये घेऊन काढलाय मॉबिन यांनी. सिंगल पूर्ण केली जाते आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सतरा धावा झाले धाव फलकावर पाहायला भेटतात. मॉबिन आहे स्ट्राईक वर. यावेळी फुलर लेनचा चेंडू, अगदी चेंडू ज्यावेळी खेळून काढला त्यावेळी नॉनस्ट्राईक एंडला योगेश यांना लागला आणि चेंडू तिथेच राहिला, परंतु त्या दरम्यान सिंगल नक्कीच पूर्ण केली जाते. सिंगलची धावसंख्येत भर पडते. 18 धावा झाल्या आहेत. योगेश येत आहे स्ट्राईक वर. फुलटॉस होता, लेफ्ट ड्राईव्ह, झेल पूर्ण होणार का? झेलची संधी, थोडासा फंबल पाहायला भेटलं होतं. 2 वेळा टॉस झाला होता चेंडू. अमर तिथे आले, थोडासा लांब वरचा अंतर गाठला लॉंग ऑफ वरून आणि एक चांगला झेल मिड ऑफला पूर्ण गेला. पहिला झटका लागतो योगेश यांच्या रूपात. टीम IPS यांना आणि मैदान सोडावं लागतं योगेश यांना. चांगली खेळी करत होते, एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटला, परंतु यावेळी कल्पेश यांनी कमबॅक केला आणि एक गडी बाद करण्यात कल्पेश यांना नक्कीच इथे यश लाभलंय. परंतु योगेश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते रोहित पाटील. अठरा धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय टीम IPS यांचा. कल्पेश यांना यश लाभलंय. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. रोहित पाटील, फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने घेऊन काढलाय. काव कॉर्नरच्या क्षेत्राच्या वरून पाठवून दिलाय सीमारेषच्या पलीकडे. 6 धावांसाठी या मॅचचा पहिला षटकार पाहायला भेटतोय रोहित पाटील यांच्या बॅटमधून. फुलर लेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने त्याला अगदी काव कॉर्नरच्या वरून खेळून काढलाय. 24 धावा झाल्या. षटकाराची मदत लाभते ती IPSच्या संघाला. महत्वाचा षटकार, महत्वाच्या क्षणी एक गडी बाद झाला होता. त्यानंतर येत्या क्षणी आपल्या बॅट मधून आपले इरादे स्पष्ट केले ते रोहित पाटील यांनी. यावेळी थोडेसे पुढे सरसावले, थोडासा
दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपातील पाहायला भेटते कल्पेश यांच्या माध्यमातून. 25 धावा झाल्या त्या धावफलकावर. यावेळी थोडासा फुलटॉस होता, लोअर फुलटॉस होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपातील माझ्यामध्ये सिंगल पाहायला भेटतोय. सव्वीस धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. म्हणजे 12 चेंडू आणि 26 धावा आणि एक गडी बाद झालाय तो टीम IPS कन्सल्टंट यांचा. पुन्हा एकदा उमेश येत आहेत, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं ते उमेश पाटील सर. तिसरं षटक हाताळण्यासाठी त्यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. बघूया काय करतायत. रोहित आणि मॉबिन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आला. तर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. यावेळी डाऊन द लेग यॉर्कर पाहायला भेटला. लेग बाईटच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय. सिंगलनी धावसंख्येत भर पडते. चांगली गोलंदाजी करतायत उमेश सर. धावसंख्या झाली ती 27. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. मॉबिन येत आहेत, डावकुरात्याचे फलंदाज. थोडासा स्क्वेअर लेग आणि वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. यावेळी स्टेप आउट झाले आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून जाते सीमारेषेच्या पलीकडे. येत आहेत 4 धावा. येतोय चौकार. मॉबिन यांच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटतोय. 31 धावा झाल्या धाव फलकावर. थोडेसे स्टेप आउट झाले. कव्हरच्या क्षेत्रात खेळला होता. खेळाडू तिथे होते, परंतु त्यांच्याकडून चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये पाहायला भेटते आपल्याला. चौकार नक्कीच भेटेल. 31 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मॉबिन सामना करतील उमेश यांचा. थोडासा बदल क्षेत्ररक्षणात पाहायला भेटतोय आपल्याला. फुललेंचा चेंडू होता, त्याला फ्लिक केलाय. मनगटी सायाचा फटका पाहायला भेटला आपल्याला. ऑन साइडला सिंगल नक्कीच भेटेल मॉबिन यांच्या बॅटमधून. रोहित थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज तर लागली होती, परंतु सिंगल नक्कीच देऊन जाईल. तेहतीस धावा झाल्यात. मॉबिन पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला भेटत आहेत. 2 चौकार मॉबिन यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. एक षटकार रोहित यांच्या बॅटमधून येत्या क्षणी पाहायला भेटला होता. चांगला चेंडू. यावेळी चेंडू हवेत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात कॅच होईल का. खेळाडू तिथे येत आहेत आणि थोडस फंबल पाहायला भेटलं त्या ठिकाणी. स्वतः त्यांचा तोल तिकडे गेला होता. माझ्यामध्ये कल्पेश आहेत तिथे आणि संधी आली होती या ठिकाणी कल्पेश यांच्याकडे झेल टिपण्याची मॉबिन यांचा, परंतु झेल मात्र होऊ शकला नाही. 2 धावा पूर्ण केल्या जातात त्या दरम्यान. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. 35 धावा झाल्या आहेत. आपण पाहिलं तर
पुन्हा एकदा फुलर लेनचा यॉर्कर चेंडू पाहायला भेटतोय. नेक्स्ट टाइम स्ट्रोक, परंतु एक धाव नक्कीच देऊन जायला फटका आणि या सिंगल बरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. टीम IPS कन्सल्टंट यांच्या 18 चेंडू आणि 36 धावा झालेल्या आहेत. बाराच्या सरासरीने धावा येत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. 18 चेंडू आणि 36 धावा. प्रणव येत आहेत गोलंदाजीसाठी. चौथं षटक घेऊन इनिंग ब्रेक मध्ये चिन्मय यांनी यायचंय. चिन्मय, स्पेक्ट्रमचे चिन्मय यांनी इनिंग ब्रेक मध्ये मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय पहिल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये. गोलंदाजीसाठी प्रणव येत आहेत. मॉबिन आहे स्ट्राईक वर. चौथ्या षटकाला होते सुरुवात. धावसंख्या झाले 36. 12च्या सरासरीने धावा होत आहेत, परंतु अवघ्या पुढील 12 चेंडू मध्ये किती धावा येतील देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. फुलटॉस होता यावेळी. लोअर फुलटॉस त्याला चांगल्या पद्धतीने खेळू नाही शकले, परंतु सिंगल पूर्ण केली जाते. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, चेंडू मात्र जातोय तो थोडासा वाईडिश मिड विकेटला आणि सिंगल पूर्ण केली जाते. यावेळी रोहित येत आहे स्ट्राईकवर. मोठी फटके खेळण्याची रोहित यांच्याकडे देखील क्षमता आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते. वाईट बॉल आणि त्यावर आलेला हा चौकार, म्हणजे 5 धावा देऊन जाणार. दिशाहीन गोलंदाजी दिशा खराब असेल तर नक्कीच आपल्या टीमची दशा देखील खराब होणार आहे. धावसंख्येत भर पडताना पाहायला भेटते. या 5 धावा कुठेतरी IPS कन्सल्टंट यांना पुढे घेऊन जाताना पाहायला भेटत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 42-42. वेगवान चेंडू टाकण्यासाठी तर गेले होते प्रणव, परंतु त्याची दिशा अचूक नव्हती आणि त्याचाच फायदा झाला तो IPS संघाला. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेटचा कॉल तिथे आला मॉबिन यांचा. डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय प्रणव यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर. यावेळी आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. धाव मिळतील त्या 4. येतोय चौकार. 4 धावांनी IPS यांची धावसंख्या झाली 46 धावा. 46. थोडेसे शफल झाले, स्वतःसाठी जागा बनवली त्या ठिकाणी रोहित यांनी आणि थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. 3 चेंडूचा खेळ झाला आणि अवघ्या 3 चेंडूचा खेळ या शिल्लक आहे चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या वरून पाहूया चेंडू निघून जाणार का. हो, निघून गेला 4 धावांसाठी.
पुन्हा एकदा रोहित पाटील यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटतोय आणि याचबरोबर या स्पर्धेतील आणि या मॅच मधील 50 धावा पूर्ण झाल्यात IPS कन्सल्टंट यांच्या. क्या बात आहे. सलग 2 चौकार पाहायला भेटले रोहित यांच्या बॅट मधून आणि या चौकारावर 50 धावा देखील पूर्ण झाल्यात. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटते टीम इंडिगो यांची. प्रणव यांना काहीसं सांगताना विकेट किपर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडला खेळायचं होता. चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने निघून जातोय. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 52 धावा झाल्या आहेत. थोडासा वेगळा फटका नक्कीच 2 धावा देऊन जाईल कारण स्क्वेअर लेगला खेळायचं होतं पुन्हा एकदा रोहित यांना. हा प्रयत्न फसला आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला आणि 2 धावा नक्कीच भेटतील. एकदा वेग पाहायला भेटला. यावेळी अचूक टप्पा, थोडासा खाली राहिलेला चेंडू आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय प्रणव यांच्या माध्यमातून. षटक देखील संपतंय. 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 52. 4 षटकांच्या अखेरीस, सॉरी माफ करा, 4 षटकांचा खेळ झालाय. 52 धावा झाल्या आहेत. अंतिम षटक कोण घेऊन येणार, अंतिम षटकावर किती धावा येणार आणि किती धावांचं एक टार्गेट, एक लक्ष असणार आहे समोरच्या टीम समोर, म्हणजेच इंडिगो समोर, हे देखील पाहायचंय. अमर येत आहेत गोलंदाजी मार्गावर अंतिम निर्णायक षटक घेऊन. मॉबिन आहे स्ट्राईकवर. डावखुऱ्याचे फलंदाज लेफ्टी बॅटर मॉबिन आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतायत. चौकार त्यांच्या बॅटमधून आले, षटकार आलेले आहेत. 52 धावा झाल्यात. अंतिम 6 चेंडू आणि 6 चेंडूवर किती धावा येणार. फुललेनचा चेंडू, वेग पाहायला भेटला. ऑनसाइडला खेळायचं होतं, प्रयत्न फसला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय अमर यांच्या माध्यमातून. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ. 5वं षटक प्रगतीपथावर असताना फुललेनचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढलाय. मॉबिन यांनी सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 54 धावा झाल्या धाव फलकावर. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. अंतिम षटकातील अमर यांच्या अंतिम 4 चेंडूवर किती धावा येणार. मॉबिन आहे स्ट्राईकवर. फुललेनचा चेंडू, फुलटॉस चेंडू, कव्हरच्या क्षेत्रात झेल होईल का. चेंडू मात्र थांबणार नाही, जातोय सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 धावा अजून एकदा मॉबिन यांच्या बॅट मधून. 4 धावांची भर IPS यांच्या संघात. 58 धावा झाल्यात. लोअर फुलटॉस होता, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढला. टप्पा पडला आणि 1 बाउन्स चेंडू निघून गेला सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रात. तिथे काय होतंय, 1 धाव पूर्ण केली जाते मॉबिन यांच्या माध्यमातून. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि इथे थोडीशी फंबल पाहायला भेटते. ओ थ्रोच्या स्वरूपातील अजून एक सिंगल पाहायला भेटली. 3 धावा पूर्ण केल्यात. 61 धावा हायस्ट स्कोर आजच्या आतापर्यंतच्या या स्पर्धेतील आणि मॅच मधील.
त्यावेळी काय घडते मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर फुलटॉस तर होता, परंतु त्या फुलटॉसला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करू शकले नाही आणि सिंगलच भेटेल त्या ठिकाणी. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक होते. अंतिम चेंडू असेल. मॉबिन स्ट्राईकवर अमर यांचा सामना करतील. टप्पा चांगला होता. कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे येतील की नाही. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावांबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ देखील ते संपलेला आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली आहे ते 1 गडी बाद आणि 64 धावा. 64 आणि 65 करायच्या आहेत इंडिगो यांना. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टॉस जिंकून इंडिगो यांनी आणि IPS यांनी प्रथम फलंदाजी करत असताना 64 म्हणजे 64 धावा केल्या आहेत. फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 65 धावा करायच्या आहेत त्या इंडिगो यांना. चिन्मय यायचं. चिन्मय स्पेक्ट्रम फार्माचे चिन्मय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच प्रियेश. चिन्मय यांनी पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. अवघे 13 धावा त्यांनी केल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी 4 धावा खर्च करून 2च गडी बाद केले होते. चांगला परफॉर्मन्स दिला होता चिन्मय यांनी. एकदा अभिनंदन चिन्मय. चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. IPS चला थोडीशी घाई करायची आहे. चला IPS आपल्याला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इंडिगो बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे.
चला फिल्डिंग लावून घ्यायचे इंडिगो. बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा प्लेअर देखील इथे पाठवायचे आहे दोन्ही टीमचा. इंडिगो आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 65 धावा करायचे आहेत इंडिगो यांना. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया 30 चेंडू आणि 62 धावा. या मैदानामध्ये अशक्य असं काही नाहीये, परंतु तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. पहिला षटक हे पॉवर प्लेचा असणार आहे. फलंदाजीसाठी करण्यासाठी अगदी अनुकूल असं हे मैदान म्हणजेच आमचं सर्कल धर्मवीर संभाजी मैदान. अनेक टुर्नामेंट्स या मैदानामध्ये होत आहेत. अनेक खेळाडू देखील घडले त्या मैदानामध्ये. आणि याच मैदानामध्ये आपण पाहताय पर्पल फॉक्स इव्हेंट आयोजित कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025 चे सामने. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे इंडिगो रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड हा संघ. इंडिगो तर्फे ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते सूरज पांडे आणि नॉनस्ट्राइक एंडला सागर यांना पाहू शकतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले आहेत. थोडीशी प्रॅक्टिस बंद करायची आहे. रिक्वेस्ट है आपसे प्रॅक्टिस बंद कीजिए. तर गोलंदाजी मार्गावर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश यांना पाहतोय. गणेश कशा प्रकारे आपल्या टीमला यश मिळवून देतोय की नाही हे देखील पाहायचं आहे. तर एका बाजूला सूरज कशा प्रकारे धावा करतील. आणि आपण जर पाहिलं तर एकदा क्रिकेटच्या ज्या व्हाईट ड्रेस कोड मध्ये दोन्ही टीम पाहायला भेटत आहेत आपल्याला. आणि प्रॉपर ड्रेसिंग मध्ये मैदानामध्ये उतरले आहेत. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल, त्यामुळे 65 धावा देखील त्यांना कराव्या लागतील. मॅच लावते सुरुवात. यावेळी फुलर लेनचा चेंडू नो बॉल असणार आहे, बीमर असणार आहे. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. पहिला चेंडू गणेश यांचा बीमर होता, नो बॉल. त्यावर आलेला 2 धावा म्हणजे 3 धावांचा श्री गणेश झालेला आहे टीम इंडिगो यांचा. आणि परंतु हा फ्री हिट असणार आहे, त्यामुळे या फ्री हिट वर किती धावा येतील, चौकार येतोय षटकार येतोय, धावा किती येतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा सूरज सज्ज गणेश यांचा सामना करण्यासाठी. क्या बात आहे. यावेळी थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवला आणि या फ्री हिटच्या चेंडूवर चौकार पाहायला भेटतोय सूरज यांच्या बॅट मधून. धाव संकेत भर 4 धावांनी आणि 7 धावा होत आहेत. 65 धावांचा पाठलाग करायचा अशक्य काही नाहीये, तुम्हाला प्रयत्न करत राहायचंय. फ्रीटचा चेंडू आणि त्यावर सूरज यांच्या बॅट मधून थोडेसे शफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवला. चेंडूला पाठवून दिले 4 धावांसाठी. आणि गणेश यांचा देखील पहिला चेंडू पडलाय या ओव्हरचा असं म्हणायला हरकत नाही. 5 चेंडू अजून देखील शिल्लक, 7 धावा झाल्या आहेत. हे मोठे फटके मॅचचं समीकरण थोडंसं सोपं करू शकतात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने फटका सजवला होता, परंतु शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय.
तिथे जर चेंडू सुटला असता तर मागे चौकार नक्कीच भेटला असता. सिंगल पाहायला भेटते. थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला गेले, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता सूरज यांचा, परंतु फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला भेटली. एका हाताने अगदी चेंडू अडवला पॉइंटच्या क्षेत्रात. सिंगल पाहायला भेटतो. 8 धावा झाले. धाव फलकावर स्ट्राईक होते. रोटेट सागर येत आहेत यावेळी स्ट्राईकवर. पुढे आले, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज आणि चेंडू मात्र तिथेच राहिला, परंतु चिकी सिंगल पूर्ण केली जाते सूरज आणि सागर यांच्या माध्यमातून. 9 धावा पाहायला भेटत आहेत. पहिल्या षटकाच्या सुरुवातीस आपण पाहिलं तर 3च चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा आल्या आहेत. अजून देखील काही धावा जर आल्या तर पहिलं षटक जरा मोठ्या धावांचं पाहायला भेटेल आपल्याला. फुललेंचा यॉर्कर पाहायला भेटतोय कव्हरच्या क्षेत्रात. चांगला झेल. ज्या सूरज यांच्या बॅटमधून चौकार आला होता त्यांना मैदान सोडावं लागतंय. गणेश यांना यश लाभतंय गडी बाद करण्यात. पहिल्या विकेटचं इथे पतन 9 या धावसंख्येवर. वैयक्तिक 7 धावांवर सूरज खेळत होते आणि एक फुललेंचा यॉर्कर पाहायला भेटला. मिडअपच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपताना तिथे पाहायला भेटला. तर न्यू बॅटर नेम ऋषी 1 मिनिट थांबायचं. कुणाल येत आहेत न्यू बॅटर? कृणाल बेरे स्ट्राईकवर आपण त्यांना पाहू शकतो सूरज यांची जागा घेण्यासाठी. बॅकफुटला गेले, कव्हरच्या वरून फटका सजवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाईल का सीमारेषच्या पलीकडे? हो, गेला देखील आहे. येतोय चौकार. कृणाल आले आणि त्यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटला. धावसंख्या 4 ने नक्कीच भरभरते. थांबलेल्या धावा पुढे जाताना पाहायला भेटत आहेत आपल्याला. क्या बात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू अगदी सीमारेषच्या पलीकडे पाठवून दिलाय कृणाल यांनी. थोडीशी स्वतःसाठी जागा बनवली या शॉटसाठी आणि 13 धावा झाल्या आहेत. 13 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यात टीम इंडिको यांच्या. पुन्हा एकदा बॅकफुटला चेंडू हवेत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल होईल का? हो, झेल देखील झालेला आहे. अजून एक गडी बाद होतोय. कृणाल यांना मैदान सोडावं लागतंय. चौकार आला परंतु त्यानंतर गणेशांनी कमबॅक केला. 2 गडी त्यांनी बाद करून दिल्या. बॉबिन यांनी हा झेल टिपलेला आहे. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये गणेश यांनी षटक हातात असताना 13 धावा जरी खर्च केल्या तरी 2 गडी बाद करून दिल्या आपल्या संघासाठी. मॉबिन यांनी एक झेल टिपला मिड विकेटच्या क्षेत्रात. कृणाल यांना मागे पाठवला. सूरज यांना देखील मागे पाठवण्यात त्यांना यश लाभलंय. बॉलिंग साठी येत आहे ते सुनील. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. शतकक्षणात थोडासा बदल पाहायला भेटतोय. सुनील येतात गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी, ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आणि सागर आहे स्ट्राईकवर. फुललेंचा चेंडू रिवर्स केलेला फटका.
ताटमॅनच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. पाहूया चेंडू जातोय का सीमारेषच्या पलीकडे. नाही, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सागर यांच्या बॅट मधून थोडासा वेगळ्या धाडणीचा फटका पाहायला भेटला. स्विच हिट होता आणि पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण केल्या. 16 धावा झाल्या धाव फलकावर या 3च्या साह्याने. बॅटर प्रणव येत आहेत त्या फलंदाजीसाठी स्ट्राईकवर. आपण त्यांना पाहू शकतो. यावेळी व्हाईट बॉल पाहायला भेटतोय आपल्याला. गोलंदाज सुनील यांच्या माध्यमातून अतिरिक्त धावेची भर पडते. 17 धावा झाल्या धाव फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजून देखील 5 चेंडूचे खेळ शिल्लक आहेत. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रणव यांचा प्रयत्न मात्र फसला. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल पाहायला भेटतोय सुनील यांच्या माध्यमातून. कमबॅक केलंय सुनील यांनी देखील. फुलटॉस होता. 2 बॉल. वाईडिश मिड विकेटला चेंडू जातोय. पाहूया एक धाव पूर्ण केली जाते. त्यावर आलेली दुसरी धाव. म्हणजे नक्कीच इथे 3 धावा भेटतील आणि त्यानंतर असणार आहे फ्री हिट. तो आणि त्या चेंडूवर आलेल्या 2 धावा. 3 धावांची भर पडते धाव संख्येत. आणि आता फ्री हिटचा चेंडू पाहायला भेटेल आपल्याला. 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग देखील आलेली आहे आमचे पंच ऋषी लोखंडे यांच्याकडून. फुलटॉस होता. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. फ्री हिट होता. कॅच जरी टिपला असेल तरी फ्री हिट असल्यामुळे तुम्हाला विकेट भेटणार नाही. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगला फटका होता. फ्री हिट फुलटॉस चेंडू होता. त्यावर 2 धावा आल्या. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. दुसऱ्या षटकातील सुनील यांना पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवर द स्ट्राईकवर आहेत ते प्रणव. यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतोय. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रणव यांचा प्रयत्न फसला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. फलंदाजाला बीट करून चेंडू सरळ जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषच्या पलीकडे येतोय. चौकार. 4-4 चौकार. सव्वीस धावा झाल्या त्या चौकाराच्या मदतीने. 26. सव्वीस धावा झाल्या आहेत. या दुसऱ्या षटकातील सुनील यांच्या अंतिम चेंडू असणार आहे. अंतिम चेंडूवर किती धावा येणार आहे समीकरण सोपं करण्याचं काम करतायत ते बॅटर प्रणव आणि सागर. 65 धावा करायच्या आहेत. 26 धावा झाल्या आहेत. अर्ध्या धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून यावेळी क्षेत्र निवडलंय प्रणव यांनी. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण. चेंडू तिथेच थांबणार आहे. त्यामुळे किती धावा पूर्ण करतायत. तिसऱ्यासाठी देखील प्रयत्न झालाय. 3 धावा देखील पूर्ण केल्यात. फटका चांगला होता परंतु काही कारणास्तव चेंडू तिथे थांबला.
29 धावा झालेल्या आहेत. समीकरण थोडंसं सोपं केलंय या 2 षटकांमध्ये. सागर आणि प्रणव या जोडीने मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले. 3चे फटके पाहायला भेटले, चौकार पाहायला भेटला. सुनील यांचं महागडं षटक म्हणायला हरकत नाहीये आपल्याला, परंतु पुढील 3 षटकामध्ये काय घडते हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. अजय त्यात गोलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत ते प्रणव. फलंदाजी करावी लागेल, मॅच अजून संपलेली नाहीये. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू त्याला पाठवून दिला लॉंग रेगच्या रिजन मध्ये. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे. थोडासा डाऊन द लेग साइड टाकला होता, शॉर्ट ऑफ लेन टाकला होता आणि त्याचा चांगला समाचार घेतला प्रणव यांनी. लॉंग लेगला पाठवून दिला चेंडूला सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी 33 धावा झाल्यात. अजय यांचं वेलकम केलंय पहिल्या चेंडूवर. खराब चेंडू होता, खराब चेंडूचा चांगला समाचार घेतलाय तो प्रणव यांनी. समीकरण सोपं होताना पाहायला भेटतंय 65 धावांचं, परंतु फलंदाजी अजून देखील करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. प्रणव आणि सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी व्हाईट बॉल असणार. दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते. 34 धावा झाल्यात धाव फलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुनील यांनी महागडं षटक टाकलं, परंतु अजय यांना ते थोडंसं भरून काढावे लागेल. ह्या धावा देऊन चालणार नाहीयेत. टायटम राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड टाकला होता. व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव नक्कीच येथे भेटेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर अवांतरच्या धावा पाहायला भेटतात. धावसंख्या झाली ती 35-35. या फुल लेनचा चेंडू फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे. फटका तर चांगला होता, क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. डाऊन द लेग टाकला होता, फ्लिक केला मनगटी साहाय्याने. हा फटका खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 37 धावा होत आहेत धाव फलकावर. फलंदाजी चांगली होते प्रणव यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र यावेळी थांबणार नाहीये. येतोय षटकार आणि येतोय प्रणव यांच्या बॅट मधून ब्रँडेड हिट षटकार. 43 धावा झाल्यात धाव फलकावर. 65 धावांचं लक्ष्य तिसऱ्या षटकामध्ये सोपं होताना पाहायला भेटतंय. 43 धावा. एक चौकार पाहायला भेटला या षटकामध्ये. प्रणव यांच्या बॅट मधून एक षटकार पाहायला भेटला स्क्वेअर लेगच्या दिशेने. दोन गडी बाद झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 43 धावा झाल्यात. प्रणव आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. सागर मात्र शांत आहे, परंतु प्रणव ऐकत नाहीये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. फटका सजवलाय, येतोय षटकार. सलगचे 2 षटकार प्रणव यांच्या बॅट मधून पाहायला भेटत आहेत. धाव संख्येत देखील 6 ने भर पडते. 49 49 धावा. अजून तिसरं षटक देखील संपलेलं नाहीये. 49 धावा पूर्ण केलेत. प्रणव यांनी मात्र गिअर बदललेला आहे. अगदी टॉप गिअरला त्यांची गाडी चालली आहे. षटकार येऊ लागले. 2 षटकार सलगचे पाहायला भेटले प्रणव यांच्या बॅट मधून. 49
14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 14 बॉल 16. मॅचचं समीकरण सोपं केलंय थोडस प्रणव यांनी. 14-16 होणार का हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. अंतिम 2 चेंडू या तिसऱ्या षटकातील. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होता परंतु धावा नक्कीच भेटतील यावेळी. आणि चौकार येतोय यावेळी बाईच्या स्वरूपातील. या धावा 4 धावा नक्कीच भेटल्या त्या ठिकाणी. ऋषी बाईज आहेत ना. बॅटकडे आहे. बॅटची एज लागली होती आणि 4 धावा नक्कीच भेटेल. 4 धावांनी अजून एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला भेटेल. 53 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने कडक चाबूक आणि कॅश इथे पूर्ण झाली आहे. आम्हाला वाटलं होतं थोड्या वेळासाठी की हा षटकार येतोय की काय परंतु अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ ही कॅच टिपली आहे त्यांनी. परंतु प्रणवसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय बॅटिंग केली आहे त्यांनी. षटकार पाहायला भेटले, चौकार पाहायला भेटले आणि मॅचचं समीकरण सोपं करून ठेवलंय प्रणव यांनी. $53. सचिन मोरे येत आहेत फलंदाजीसाठी स्वतः कॅप्टन. परंतु कॅप्टनच्या आधी प्रणव आणि सागर यांनी समीकरण सोपं करून टाकलंय. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. अनिल येत आहेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सागर आहेत स्ट्राईक वर. बारा चेंडू 12. अनिल गोलंदाजी मार्कवर. सागर सामना करतायत. चेंडू हवेत आहे. झेल होईल का. झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होईल का. हो, दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण केली जाते. 55 धावा झाल्यात. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम इंडिको यांना. 65 धावांचं लक्ष होतं. समीकरण अगदी सोपं केलंय परंतु मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. दिवस खेळण्याचा प्रयत्न. यावेळी व्हाईट बॉल नक्कीच असणार आहे. अगदी रिच व्हाईट पाहायला भेटतो अनिलांच्या माध्यमातून. नक्कीच अतिरिक्त धावेची भर पडते. फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. डॉट बॉल पाहायला भेटतो अनिलांच्या माध्यमातून. समीकरण बदलत आहे. 9 चेंडू आणि 10 धावा.